पुढे बघू आपण. मेनीचा नियम तुम्हाला समजला, होमवर्क तुम्हाला करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा नियम ज्याच्यावर भरपूर प्रश्न आलेत, कलेक्टिव्ह नाऊनचा नियम. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं कलेक्टिव्ह नाऊनचा नियम आपल्याला घ्यावा लागेल, ज्याचा मी एक क्वेश्चन सोडून दिला होता जो आपल्याला इथे बघायचा आहे. एकदम महत्त्वाचा नियम आहे. पहिले तर कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय तुम्हाला एकदा आठवण करून देतो तुम्ही. तुम्हाला मी शिकवलं ते बेसिकमध्ये, पण 2-4 सेकंदमध्ये आठवण करून घेऊ, कारण तुमची मेमरी मला माहिती आहे. पहिलं काय, समूहवाचक नाम. कोणत्याही गोष्टीच्या समूहाला दिलेलं नाव. कोणत्याही गोष्टीच्या समूहाला दिलेलं नाव म्हणजे काय असतं, कलेक्टिव्ह नाऊन. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. समजा MS धोनी हा एक क्रिकेटर आहे. एका व्यक्तीचं नाव आहे का नाही, ते झालं विशेष नाम. ते काय झालं, विशेष नाम. एकच व्यक्ती येतो. आता मी असं म्हणतोय की MS धोनीसारखे 11 लोक जमवले मी देशातले, आणि मी इंडियाची टीम तयार केली. मी काय तयार केली, टीम तयार केली, जे क्रिकेट खेळत आहे, इंडियन टीम. असे 10 लोक जमले का नाही, 11 लोक. या 11 लोकांना मी असं जमवलं आणि काय तयार केलं, ही टीम तयार. समजा 11 लोकांना मी असं जमलं, हे 11 लोक तयार झाले, ही काय तयार झाली, टीम तयार झाली. बरोबर. आता मी अशा भरपूर टीममधून लोक निवडायचे मला, म्हणजे अशा समजा 10 देशांच्या टीमा घेतल्या मी, आणि त्या सर्वांचा मला सत्कार करायचा आहे. मग मी कोणाचा सत्कार करेल, त्या क्रिकेटर लोकांचा सत्कार करेल. एक नाव तयार झालं क्रिकेटर. या क्रिकेटरमध्ये या अशा 11 लोकांसारखे भरपूर लोक येऊन गेले. बरोबर, भरपूर लोक येऊन गेले असे. बरोबर. आता बघा, हे जे सर्वात जास्त दिसते तुम्हाला, हे असतं कॉमन नाऊन. याला म्हणतात सामान्य नाम. याला काय म्हणतात, कॉमन नाऊन, सामान्य नाम असं म्हणता. याला सामान्य नाम म्हणजे काय, ज्यातल्या जगातल्या सर्वच गोष्टींचा बोध होतो. जसं बघा, क्रिकेटर म्हटल्यावर जगातले सर्व क्रिकेटर येतात. भारताचे पण, पाकिस्तानचे पण, महिला क्रिकेटर पण, पुरुष क्रिकेटर पण, सर्व प्रकारचे क्रिकेटर येतात त्यामध्ये. हे झालं कॉमन नाऊन. जेव्हा मी टीम म्हणतोय तेव्हा एकाचा बोध होत नाही. म्हणजे कसं बघा, जेव्हा मी क्रिकेटर म्हणेन ना, तेव्हा MS धोनी सारखे सर्व लोक येतील. तुम्ही MS धोनी या एकट्याला सुद्धा क्रिकेटर म्हणू शकता. याला म्हणतात कॉमन नाऊन. ते सर्वांसाठी कॉमन असतं. बरोबर. पण तसं समूहवाचक नावाचं नाही आहे. समूहवाचक नाम म्हणजे काय, ते एका माणसाला दिलेलं नाव नाही, त्याच्या समूहाला दिलेलं नाव. म्हणजे कसं, हे जे 11 लोक आहेत ना, हे जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच आपण यांना टीम म्हणू. जेव्हा यांच्यातले 2 लोक बाजूला होऊन जातील, इकडे 9 लोक उरतील, तेव्हा या 2 लोकांना तुम्ही टीम म्हणणार नाही. समजताय काय सांगतो मी, टीम म्हणजे त्या समूहाला दिलेलं नाव. या 11 लोकांनाच आपण काय म्हणू, टीम म्हणू. हे झालं कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊनमध्ये समूह राहतो. आणि हा एकटा म्हणजे काय, ज्याच्यातनं फक्त एकाचाच बोध होतो, बाकी कोणीच सापडत नाही, त्याला म्हणतात प्रॉपर नाऊन. हे दुसरं होतं कलेक्टिव्ह नाऊन आपलं, आणि तिसरं काय होतं, प्रॉपर नाऊन. आता आपण कलेक्टिव्ह नाऊन शिकत आहोत. कलेक्टिव्ह नाऊन तुम्हाला समजलं असेल, ज्यामध्ये समूह असतो. पहिलं बघा, कमिटी म्हणजे बघा, आपली MPSC पण कमिटी बसवते, CSAT क्वालिफाय करावा का नाही करावा असं. कमिटी म्हणजे काय, जिथे 4, 5, 10 लोक बसलेले असतात आणि काहीतरी निर्णयासाठी ते त्यावर काम करत असतात. समिती, जसं आपल्या संसदमध्ये सुद्धा भरपूर समिती असतात, जे एखाद्या कामासाठी निवडलेले असतात. एक काम त्याच्याकडे पर्टिक्युलर दिलं असतं, ते काम ते बघत असतं. ते 10-15 लोक जे असतात कमिटीमधले, ते सर्वांना एकत्र करून आपण काय म्हणतो, कमिटी म्हणत असतो. ज्युरी म्हणजे काय, ज्युरी म्हणजे पंच. बघा, जुन्या काळात जेव्हा इंग्रज राज्य करत होते ना, ते घाबरायचे भारतीय लोकांच्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करायला. ते काय करायचे, त्यांचा एक न्यायालयाचा न्यायाधीश बसवायचे आणि आपल्या गावातले 4-5 लोक निवडून घ्यायचे. समजा मुस्लिमांचा एखादा न्याय निवाडा करायचा आहे, मुस्लिम लोक बोलवायचे. हिंदूंचा न्याय निवाडा करायचा आहे, हिंदू लोक बोलवायचे. म्हणजे ते आपल्या धर्माच्या बाबतीत किंवा आपल्या पर्सनल बाबतीत जास्त भेदभाव करायला घाबरायचे. ते जेव्हा तो 1857चा बंड झाला त्यानंतर जास्त घाबरून गेले अजून. मग जे भारतीय लोक तिथे जायचे त्यांना आपण काय म्हणायचो, ज्युरी म्हणायचो. ही प्रथा थोडीफार याच्यानंतर सुद्धा चालू होती. कशानंतर, स्वातंत्र्यानंतर सुद्धा चालू होती. तुम्ही तो रुस्तम पिक्चर बघितला आहे का, ज्यामध्ये अक्षय कुमारवर केस चालू असते, त्यात जे 4-5 लोक बसले असतात बघा, त्यांना आपण काय म्हणतो, ज्युरी म्हणतो. पंच म्हणजे काय, ज्यामध्ये न्यायालयाचे न्यायाधीशांसारखं काही लोक काम करत असतात पंच म्हणून. बरोबर, न्याय देण्याचं काम करत असतात, त्यांना आपण काय म्हणतो, ज्युरी म्हणतो. ग्रुप म्हणजे तुम्हाला माहिती, लोकांचा ग्रुप असतो. हर्ड म्हणजे कळप. असेंब्ली पण काय असते, सभा, विधानसभा. बरोबर, विधानसभा म्हणजे असेंब्ली म्हणजे काय, ज्यामध्ये भरपूर आमदार लोक एकत्र आलेले असतात. क्राऊड म्हणजे गर्दी, लोकांची गर्दी असते. आर्मी सुद्धा काय असते, सैनिकांची आर्मी असते. मॉब म्हणजे काय, जमाव. बघा, क्राऊड आणि मॉबमध्ये फरक काय माहिती का, क्राऊड ही चांगल्या कामासाठी जमू शकते, गर्दी म्हणजे एखादा मोठा सुपरस्टार आलाय त्याला बघण्यासाठी कोणी येऊ शकतो, क्राऊड येऊ शकतो. मॉब म्हणजे जमाव म्हणजे काय, एका ठिकाणी आंदोलन करायचं किंवा एका ठिकाणी दगडफेक करायची, तो निगेटिव्ह अर्थासाठी आपण काय वापरतो, मॉब वापरतो. काउन्सिल म्हणजे परिषद. फॅमिली
फॅमिली सुद्धा फॅमिली मेंबर्सने बनलेली असते, परिवारातल्या लोकांनी बनलेली असते, ते सुद्धा काय कलेक्टिव्ह नाऊन आहे. क्लास वर्ग, स्टुडंटचं एकत्रीकरणाला काय म्हणतो आपण, स्टुडंटच्या समूहाला काय म्हणतो क्लास म्हणतो. टीम तुम्हाला सांगितलं मी, क्रिकेटर किंवा दुसऱ्या कोणत्याही खेळाडूंच्या संघाला आपण काय म्हणतो टीम म्हणत असतो. हे सर्व काय त्या लोकांना एकत्र करून दिलेलं नाव आहे, हे झाले कलेक्टिव्ह नाऊन. अशा भरपूर कलेक्टिव्ह नाऊन तुम्हाला नाऊन चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. काही इम्पॉर्टंट नव्हते तेच मी ते लिहून दिले. असे भरपूर कलेक्टिव्ह नाऊन तुम्हाला शिकायचे. नेशन देश, देश सुद्धा कलेक्टिव्ह नाऊन आहे. देश कसा तयार होतो, सिटीजन लोकांना एकत्र करून काय तयार होतो, देश तयार होतो. नेशन, कंट्री हे सुद्धा काय झाले, एक याचे नाव झाले, समूहाचे नाव झाले, बरोबर. तर त्यामुळे असे भरपूर समूहाचे नाव आपल्याला नाऊन चॅप्टरमध्ये शिकायचे. सध्या जे महत्त्वाचे, ज्या ह्या चॅप्टरसाठी महत्त्वाचे, ज्यावर आयोगाने प्रश्न विचारले ते मी इथे लिहून दिलेत. आता बघा हे नोशनल आहे, नोशनलने बघायचं आपल्याला, बरोबर तेच आहे सर्व, काहीच बदललेलं नाही. इतकं तुम्हाला समजलं असेल कलेक्टिव्ह नाऊन काय आहे काय नाही. आता बघा काय सांगतो मी. आता मग यांच्यासाठी क्रियापद वापरायचं कसं, कारण हे दिसतात एक वचन आहे, बरोबर, पण यांचं अनेक वचन पण करता येतं. आणि दुसरं यांच्यामध्ये भरपूर लोक सुद्धा आहेत. मग जर समजा ही जर टीम आहे, समजा तुम्ही जेव्हा टीम म्हणणार तेव्हा एक वचन आहे, पण जेव्हा यातल्या 11 लोकांबद्दल तुम्ही बोलताय तेव्हा ते अनेक होऊन गेले का नाही. तसंच कलेक्टिव्ह नाऊनचं आहे. म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन हे एक वचन म्हणून सुद्धा वापरता येऊ शकता, अनेक वचन म्हणून सुद्धा वापरू शकता. मग आपल्याला वाक्याच्या अर्थावरून समजावं लागतं की ते एक वचन क्रियापद घ्यायचं आहे का अनेक वचन क्रियापद घ्यायचं आहे. हां, मग आता इकडे बघू आपण. जेव्हा वाक्यात, तुम्हाला नियम सांगतो मी त्यानंतर बघू. जेव्हा वाक्यात वरील शब्दांवरून एक वाक्यता किंवा एक मत समजत असेल तेव्हा ते एक वचन क्रियापद वापरायला पाहिजे त्यासाठी. आणि एक वचन जर आपण त्यांना समजतोय तर इटचं सर्वनाम घेतलं पाहिजे, कारण हे सर्व निर्जीव आहे, हे सर्व निर्जीव आहे, बरोबर. इटचे सर्वनाम आपण घेतले पाहिजे. जर मात्र त्यांच्यामध्ये मतभिन्नता किंवा वेगवेगळेपणा आहे तर मात्र अनेक वचन क्रियापद घेतलं पाहिजे. आणि सर्वनाम अनेक वचन क्रियापद म्हणजे अनेक वचन आपण त्यांना धरतोय तर सर्वनाम कोणते वापरले पाहिजे, देचे सर्वनाम आपण वापरले पाहिजे, बरोबर. आता तुम्हाला सोपं समजावून सांगतो मी, एकदम इझिली समजावून सांगतो मी. जर समजा एखादं कलेक्टिव्ह नाऊन तुम्ही घेतलं, मी तुम्हाला सोपं सांगतो. समजा तुम्ही आर्मी हे कलेक्टिव्ह नाऊन घेतले. जेव्हा आपण असं म्हणतो आर्मीने विजय मिळवला, तेव्हा आपण काय म्हणतो, आर्मीने जेव्हा विजय मिळवला असं म्हणतो आपण, तेव्हा ती पूर्ण आर्मी ते काम करते विजय मिळवण्यासाठी. जेव्हा आपण आर्मी विजय मिळवते तो पूर्ण आर्मीचा विजय राहतो. असं राहत नाही की 4 सैनिक जिंकून आले, जर 2 सैनिक लढून जिंकून आले तरी आपण काय म्हणतो आर्मीचा विजय झाला. आपण त्यांना एकत्र समजतो, एक वचन समजतो, त्यामध्ये एक वाक्यता एक मत आहे, ते झालं एक वचन. पण जर मी असं म्हणतोय आर्मीतली एका तुकडीने कमांडर विरुद्ध बगावत केली, जसं बघा समजा 1857च्या उठावामध्ये काय मंगल पांडे यांच्या बटालियनने काय केलं होतं, त्या कमांडर विरुद्ध सार्जंट हुसेन विरुद्ध काय केलं होतं, बंड करून टाकला होता, बरोबर ना. मग थोडक्यात काय पूर्ण आर्मी होती का ती, नाही, आर्मीमधले काही लोक वेगळे होऊन गेले ते. अशा आर्मीमध्ये फूट पडली का नाही, म्हणजे त्या कलेक्टिव्ह नाऊनमध्ये फूट पडून गेली. मग अर्धे लोक इकडे अर्धे लोक तिकडे. मग जेव्हा आपण इकडच्या अर्ध्यांबद्दल बोलू तेव्हा आपलं वेगळं मत राहील, इकडच्या अर्ध्यांबद्दल बोलू तेव्हा वेगळं मत होऊन जाईल. मग ते कुठे एकत्र उरले, ते वेगवेगळे होऊन गेले, अनेक होऊन गेले. ते अनेक होऊन गेले म्हणजे अनेक वचन क्रियापद वापरलं पाहिजे. म्हणजे जर वाक्यावरून आपल्याला समजतंय की हे एकत्र आहेत, एकवचन क्रियापद वापरा. जर वाक्यावरून आपल्याला समजतं की यांच्यामध्ये फूट पडून गेली तर काय वापरलं पाहिजे, अनेक वचन क्रियापद आपण वापरलं पाहिजे. सोपं एकदम, एवढं काही विशेष नाही आहे. तुम्ही उदाहरण बघणार तेव्हा तुम्हाला समजेल. पहिलं उदाहरण बघा, माय फॅमिली हॅज सपोर्टेड मी अ लॉट. म्हणजे काय, माझ्या परिवाराने मला खूप जास्त मदत केली, सपोर्ट केला. आता बघा, जेव्हा माझा परिवार मला मदत करतोय, समजा तुम्ही PSI झाले, STI झाले किंवा राज्यसेवेत पास झाले, तुम्ही भाषण करणार, तुम्ही असं म्हणणार की माझ्या परिवाराने मला फार सुखदुःखात साथ दिली. जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा तुम्ही असं म्हणता की माझ्या पप्पांनी साथ दिली, माझ्या आईने साथ दिली नाही, किंवा माझ्या बहिणीने साथ दिली, माझ्या भावाने साथ दिली नाही, असं आपण म्हणत नाही. जेव्हा आपण म्हणतो की मला माझ्या फॅमिलीने साथ दिली, याचा अर्थ काय असतो, पूर्ण फॅमिली माझ्या मागे खंबीरपणे उभी होती असं आपल्याला म्हणायचं असतं. तेव्हा ती एकत्र होती असं आपल्याला समजतंय. म्हणजे त्यासाठी ते आपण त्याला एक वचन समजतोय. क्रियापद काय आलं पाहिजे, एकवचनी आलं पाहिजे, हॅज. क्रियापद काय आलं पाहिजे, एकवचनी हॅज आलं पाहिजे. मात्र आता दुसरं वाक्य बघा, माय फॅमिली हॅव डिवायडेड ऑन माय इंटरकास्ट मॅरेज इश्यू. पहिले तर मी कास्ट या शब्दाबद्दल थोडीशी एक्स्ट्रा माहिती सांगतो, जी तुम्हाला समासात लिहायची. बघा आता इकडे काय, कास्ट. जेव्हा तुम्ही कास्ट हा शब्द असा म्हणताय तेव्हा त्याचा अर्थ असतो, कास्ट म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी मत देणे. मत आपण कास्ट करतो बघा, मत देणे याला म्हणतात कास्ट, ओके. आणि जेव्हा तुम्ही त्याला ई शब्द जोडताय शेवटी, ई एक्स्ट्राचा कास्ट, तेव्हा त्याचा अर्थ असतो जात. जे आपण म्हणतो जात, ती कोणती असते, शेवटी ई असतो. स्पेलिंग महत्वाची, समासात लिहून घ्या. आता वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला असणार.
की माझा परिवार हा माझ्या इंटरकास्ट मॅरेजच्या मुद्द्यावरून विभागला गेला होता. समजतंय तुम्हाला? समजलं कसं काय? डिवायडेड शब्द आला आहे का नाही? डिवायडेड म्हणजे काय? तो विभागला गेला. विभागला गेला आहे, मग त्यात अनेक गट पडून गेलेत. म्हणजे कसं बघा, समजा आपल्या फॅमिलीमध्ये 6 लोक आहे. समजा आपल्याकडे काका आहे, वडील आहेत, आई आहे, काकू आहे, बरोबर. इकडे काय? इकडे लहान भाऊ आहे, लहान बहीण आहेत. मग यांच्यामध्ये काही लोक आपल्या बाजूने असतील. कोण बाजूने असतील? आपल्या जे लहान भाऊ आहे, बहीण आहे, ते आपल्या बाजूने असतील. का बरं? कारण त्यांना एक चान्स असतो की बा याचं झालं तर आपल्याला सुद्धा चान्स असेल, ते आपल्या बाजूने असतं. पण आपले जे काका आहेत किंवा आपला जो मोठा भाऊ आहे ते आपल्या बाजूने राहत नाही. कारण त्यांचं काय असतं का, त्यांना असं वाटतं की आपलं झालं नाही, याचं कशाला उदायचं. मग त्याच्यामुळे ते आपल्या विरुद्ध राहतात. म्हणजे काय? फूट पडली. म्हणजे आपल्याला समजतंय फूट पडली, तेव्हा ते अनेक होऊन गेले. अनेक होऊन गेले म्हणजे क्रियापद काय घेतलं पाहिजे? अनेक वचन घेतलं पाहिजे. बघा आता काय, माय फॅमिली डिवाइड झाली का नाही, क्रियापद काय घेतलं आपण? अनेक वचन आपण हॅव घेतलं. वरती एक वचन तुम्ही काय घेतलंय? हॅज घेतलंय. म्हणजे तुम्हाला समजलंय, जिथे एकत्र असतील तिथे एक वचन घ्या, जिथे वेगळे असतील तिथे काय घ्या? अनेक वचन घ्या. आता पुढचं बघू आपण. आता यावर काही आपण उदाहरणं बघू, ज्यावरून तुम्हाला ते समजेल. पहिलं बघू आपण. द कमिटी हॅज ऑब्लिक हॅव पास रिझॉल्युशन अनॲनिमसली. जर तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहीत राहिला तर काहीच टेन्शन नाही. अनॲनिमसली याचा अर्थ असतो एकमताने. म्हणजे त्या समितीने एकमताने तो ठराव पास केला आहे. आता बघा, जसा हा ठराव कधी पास झाला होता माहिती का? तुम्हाला माहिती असेल, जेव्हा 1991ला आय थिंक सरकार पडत होतं, सर्व खासदार लोक एकत्र आले आणि त्यांनी एकदम फास्ट निर्णय घेतला की आपलं आता बिल वाढवून घेऊ आणि आपलं पेन्शन सुरू करून घेऊ, पेन्शन वाढवून घेऊ. आणि त्यांनी एका मताने ती बिल पास केलं होतं. अशा बाबतीत आपले खासदार फार लवकर निर्णय घेतात. जसं आता महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला वाटतं की आमदारांना घरं द्यायचे, असं तो पण निर्णय एकदम फास्ट झाला. अशा वेळेस कोणी विरोध करत नाही, कोणी विरोधी पक्ष राहत नाही. तर हे सामान्य माणसाला समजायला पाहिजे की एकमताने आपल्याकडे ठराव केव्हा पास होता. इतकं तुम्हाला समजलं? आता जर एक मताने ठराव पास झाला म्हणजे कमिटी एकत्र आहे का नाही? कमिटी एकत्र आहे म्हणजे एकवचन क्रियापद पाहिजे. मग या दोघांमध्ये एकवचन क्रियापद कोणते? ज्याच्या शेवटी यस आहे, म्हणजे हॅज आहे. काय झालं? एकवचन क्रियापद तुमचं आलं, उत्तर तुमचं हॅज येणार. द कमिटी वॉज ऑब्लिक वेअर डिवायडेड इन देअर ओपिनियन. म्हणजे काय? कमिटी ही स्वतःच्या मतामध्ये डिवाइड झाली होती, विभागली गेली होती. विभागली गेली होती म्हणजे काय? 4 लोक वेगळं काहीतरी बोलत होते, 4 लोक वेगळं काही बोलत होते, बरोबर. मग आता इकडे बघा, द कमिटी वॉज ऑब्लिक वेअर. आता बघा, डिवाइड झाले का नाही म्हणजे अनेक होऊन गेले. अनेक होऊन गेले म्हणजे क्रियापद काय पाहिजे? वेअर पाहिजे. पण आपल्यासाठी महत्त्वाचं काय? हा पुढचा शब्द बघा. जेव्हा ते अनेक होऊन गेले, आपण देचे सर्वनाम वापरले, म्हणजे देअर वापरलाय. जर ते एक राहिले असते आपण इटचे सर्वनाम वापरले असते, जे की एकदम महत्त्वाचं आहे. नाही तर बऱ्याच लोकांचे इकडे क्रियापद पाठ आहेत, त्यांना इतका नियम माहिती, जेव्हा पुढचं ते विसरून जातात पेपरमध्ये. ते पुढचं सुद्धा महत्त्वाचं आहे, प्रश्न पूर्ण वाचला पाहिजे बरं. पुढे बघू आपण आता. अ फ्लॉक ऑफ शिप म्हणजे काय? मेंढ्यांचा एक कळप आहे. वॉज ऑब्लिक वेअर ग्रेझिंग इन द फील्ड. ग्रेज म्हणजे काय? चरणे. बघा आता काय, मेंढींचा कळप हा शेतामध्ये चरत आहे. मग जो मेंढींचा जो चारणारा आहे, बरोबर, तो एका वेळेस सर्वांना घेऊन येतो का नाही चारायला? का असं करतो की 10 लोकांना आता चारायला घेऊन जाऊ, 20 लोकांना नंतर चारायला घेऊन जाऊ, असं करतो का? नाही, तो एकत्र चारायला घेऊन येतो. म्हणजे मेंढ्या एकाच वेळेस सर्व चरत आहेत, असा त्याचा अर्थ आहे. एक वचन क्रियापद काय आलं पाहिजे? वॉज आलं पाहिजे. एक वचन क्रियापद वॉज आलं पाहिजे. अ फ्लॉक ऑफ शिप. आता पुढे बघू. अ फ्लॉक ऑफ शिप तेच आहे, मेंढ्याचा कळप आहे. वॉज ऑब्लिक वेअर स्ट्रेइंग ऑल ओव्हर द रोड. स्ट्रे म्हणजे काय? भटकून जाणे. स्ट्रे म्हणजे काय? भटकून जाणे. आता बघा, जर मेंढ्या या रस्त्यावर भटकून गेल्या आहेत, मग त्या काय असं एका रस्त्याने भटकतील का? कोणी इकडे पळेल, कोणी तिकडे पळेल का नाही? त्याला म्हणताना भटकणे. भटकणे म्हणजे काय? ते रस्ता विसरून गेले आहे, बरोबर. मग कोणी इकडे पळतंय, कोणी तिकडे पळतंय रस्त्यावर, गाड्या यायला लागल्या, ते घाबरून गेले असतील हॉर्न वगैरे ऐकून. याला म्हणता काय? ते वेगळ्या होऊन गेल्या. आता तो फ्लॉक, तो कळप एकत्र राहिला नाही, आता मेंढ्या वेगवेगळ्या होऊन गेल्या आहे, अनेक होऊन गेले आहे. क्रियापद काय पाहिजे? अनेक वचन पाहिजे. खालच्या ठिकाणी उत्तर काय येईल? वेअर येईल. पहिल्या ठिकाणी वॉज आला असता, दुसऱ्या ठिकाणी काय आला? वेअर. आता पुढचं बघू आपण. परत कमिटी आली आपली. द कमिटी हॅज इश्यू इट्स ऑब्लिक देअर रिपोर्ट. आता तुम्हाला बघा काय, आता तुम्हाला क्रियापद ओळखायची नाही, तुम्हाला काय ओळखायचे? सर्वनाम ओळखायचे आहेत. तुम्हाला काय ओळखायचे? सर्वनाम ओळखायचे आहेत. द कमिटी हॅज इश्यू, कमिटीने तिचा रिपोर्ट सबमिट केला आहे. क्रियापद हॅज आलं आहे का नाही? क्रियापद एक वचन आहे म्हणजे सर्वनाम सुद्धा एक वचनी पाहिजे. सर्वनाम कोणता आला पाहिजे? मग इट्स. सर्वनाम कोणता आला पाहिजे? इट्स. आता खाली बघू. द ज्युरी, ज्युरी म्हणजे पंच. द ज्युरी वेअर डिवायडेड. आता डिवाइड झाले का नाही ज्युरी? अनेक वचन क्रियापद आलंय का नाही? क्रियापद अनेक वचन आलंय म्हणजे सर्वनाम सुद्धा काय पाहिजे? अनेक वचन पाहिजे. देअर शब्द आला पाहिजे. देअर हा अनेक वचन सर्वनाम आहे. समजतंय तुम्हाला? जेव्हा आपण करता म्हणजे तो जो कलेक्टिव्ह नाऊन आहे तो एकत्र काम करेल, तुम्हाला एक वचन समजायचं आहे. जेव्हा तो वेगळा होऊन जाईल तेव्हा तो काय होऊन जातो?
अनेक होऊन जात असतो. आता जेव्हा तो एक राहील क्रियापद एकवचन सर्वनाम ईटचे, जेव्हा तो अनेक राहील क्रियापद अनेकवचन सर्वनाम देचे. इतकं तुम्हाला समजलं असणार. आता महत्त्वाचं काय, इतकं सर्वांना माहिती आहे आणि आपला आयोग आता त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढे चालला गेलं आहे. कॉन्कॉर्डचे 3-4 प्रकार आहेत. त्यातला एक कॉन्कॉर्डचा प्रकार आहे नोशनल कॉन्कॉर्ड, जो की मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता बघा काय असतं नेमकं. 2 प्रकारच्या इंग्लिश आहेत. एक आहे अमेरिकन इंग्लिश आणि एक आहे ब्रिटिश इंग्लिश. वास्तविक इंग्लिश ही भाषा ब्रिटिश लोकांची, पण हे ब्रिटिश लोक काय केले, यांनी अमेरिकेमध्ये जाऊन नवीन खंडाचा शोध लावला. तिथे 13 वसाहती स्थापन केल्या आणि तिथे ब्रिटनचे लोक गेले आणि ते 13 वसाहतीने नंतर अमेरिका स्थापन केली समजा. पण ते जे 13 लोक गेले होते शहाणे ब्रिटनमधून, ते अमेरिकेत गेल्यावर त्या अमेरिकेतल्या लोकांनी म्हणजे तिथल्या नवीन आलेल्या लोकांनी जुनी भाषा बदलून टाकली आणि नवीन स्वतःची भाषा तयार करून टाकली इंग्लिश. त्याला आपण काय म्हणतो अमेरिकन इंग्लिश असं म्हणतो. तीच आहे पण थोडाफार स्वतःच्या सोयीनुसार बदल करून घेतला. माझी तर वैयक्तिक इच्छा आहे की आपण तसा बदल केला पाहिजे. म्हणजे आपली सुद्धा आता आम्ही आयराणी इंग्लिश काढली पाहिजे, कोकणवाल्यांनी कोकणी इंग्लिश काढली पाहिजे, विदर्भवाल्यांनी विदर्भ इंग्लिश काढली पाहिजे, वराडी इंग्लिश काढली पाहिजे. ही मजा नाही आहे शिकण्यामध्ये. रात्री 2-3 वाजता मी असे काही पण नियम शिकवतोय तुम्हाला जे की लक्षात राहत नाही. आपल्या भाषेत नियम काढले असते, आपण आपल्या भाषेत इंग्लिश बोललो असतो जशी तुम्हाला जमते तशी. पण नाही, आपण असं डोकं लावत नाही. आपण जे तेच पाठ करतो. अमेरिकेचे लोक तसे नाही, त्यांनी स्वतःच्या सोयीनुसार बदल करून घेतली. मग त्यामुळे 2 प्रकारचे इंग्लिश आपल्याकडे आहे. एक अमेरिकन इंग्लिश आहे आणि एक ब्रिटन इंग्लिश आहे. आपण पूर्ण याच्यामध्ये ब्रिटन इंग्लिश फॉलो करत असतो. आपली कोणती पण भाषा आपण फॉलो करतो भारतीय लोक, आपल्यावर कोणी राज्य केलं आहे, ब्रिटनच्या लोकांनी राज्य केलं आहे, बरोबर आहे का नाही. इंग्रजांनी राज्य केलं, इंग्लिश लोकांनी म्हणजे ब्रिटनांनी. आपण त्यांचीच भाषा बोलतो, आपण ब्रिटिश इंग्लिश वापरत असतो. मात्र हा जो नियम आहे ना, हा आपण अमेरिकन इंग्लिशमधला वापरत असतो. लक्षात राहू द्या काय अमेरिकन इंग्लिश. अमेरिकन इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्हाला समजत नाही आहे, कलेक्टिव्ह नाऊनमध्ये फूट पडली आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला एकवचन समजलं पाहिजे. तोपर्यंत मी त्याला काय समजलं पाहिजे, एकवचन समजलं पाहिजे. म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की त्यामध्ये फूट पडली. जसं बघा इथे तुम्हाला वाक्यामध्ये समजतंय डिवाइड शब्द आलाय, म्हणजे तुम्हाला समजलं का नाही डिवाइड झाली आहे, तेव्हा तुम्ही अनेकवचन क्रियापद वापरा. जर तुम्हाला असं समजत नाही आहे, समजा इथे वाक्य डायरेक्ट दिलं असते त्यांनी, बरोबर. समजा मी इथे एक वाक्य लिहितो, 1 मिनिट. आता समजा हे वाक्य बघा 5 नंबरचा. द कमिटी हॅज इश्यू इट्स रिपोर्ट. कमिटीने तिचा रिपोर्ट सबमिट केला. मग आता आपल्याला समजतंय का कमिटीने एकमताने केलाय का वेगवेगळ्या मताने केलाय. आपल्याला समजत नाहीये तरी आपण एकवचन क्रियापद वापरतोय, कोणतं, हॅज. असं का बरं, तेच सांगते अमेरिकन इंग्लिश. जर आपल्याला समजत नाही ना कमिटीमध्ये फूट आहे, समजतंय का वाक्यामध्ये नाही समजत आहे, 100% तिला एकवचन समजा, 100% तिला काय समजा, एकवचन समजा. म्हणून आपण तिथे एकवचन वापरले. जर तुम्हाला असा डिवाइड सारखा शब्द आला ज्यात समजतंय वेगळं केलंय, किंवा दुसरं बघा हा स्ट्रेइंग शब्द आला. स्ट्रेइंग म्हणजे काय, भटकणे. या 2 शब्दावर आपल्याला समजतंय की त्यामध्ये फूट पडून गेली, तरच तुम्ही काय केलं पाहिजे, अनेकवचन क्रियापद वापरलं पाहिजे. नाहीतर 100% कलेक्टिव्ह नाऊनसाठी काय वापरलं पाहिजे, एकवचन क्रियापद वापरलं पाहिजे. हा अमेरिकन नियम आहे, तोच आपण फॉलो करतो. पण आता ब्रिटनवाल्यांचं थोडंसं वेगळं आहे. ब्रिटनवाल्यांचं काय माहिती की इंग्लिशमध्ये त्यांनी नोशनल कॉन्कॉर्ड ही एक कन्सेप्ट काढली आहे. कारण त्यांची स्वतःची इंग्लिश भाषा आहे, त्यांनी जास्तीच्या कन्सेप्ट काढल्या आहेत. त्यांच्यामध्ये जास्त पाणी नाही होती इंग्लिशमध्ये, पण त्यांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट काढल्या आहे. त्यातली एक कन्सेप्ट आहे नोशनल कॉन्कॉर्ड, जी आपल्याला बघायची. बघा नोशनल कॉन्कॉर्ड ब्रिटन इंग्लिश किंवा ब्रिटिश इंग्लिश येते, ब्रिटनच्या लोकांची इंग्लिश येते. काय बघा नोशनल कॉन्कॉर्ड. नोशनल कॉन्कॉर्ड त्याच्या विरुद्ध सांगतं. नोशनल कॉन्कॉर्ड त्याच्या विरुद्ध सांगतं काय की जोपर्यंत तुम्हाला समजत नाही कलेक्टिव्ह नाऊन एकत्र आहे, तोपर्यंत त्याला अनेकवचन समजा. जर त्या वाक्यामध्ये दिलंय की ती गोष्ट एकत्र आहे अनॲनिमसली किंवा असं एकमताने असा काही शब्द आलाय, तरच तुम्ही एकवचन समजा, अन्यथा त्याला अनेकवचनच समजलं पाहिजे. असं कोण म्हणते, ब्रिटन इंग्लिश म्हणते. म्हणजे जर आयोगाने कधी तुम्हाला नोशनल कॉन्कॉर्ड दिला तर तुम्हाला अनेकवचन गोल करायचं आहे. कारण आयोग नोशनल कॉन्कॉर्ड केव्हा विचारेल, जेव्हा त्यामध्ये काहीतरी संदिग्धता आहे. जर तिथे एकमत दिलंय तर आपण एकवचनच करणार आहे. पण नोशनल कॉन्कॉर्डचा अर्थ काय आहे, जर तुम्हाला एकमत वाटत नाही ना की ते दिलं नाही एकमत, तुम्हाला अनेक वचन केलं पाहिजे. थोडक्यात काय, नोशनल कॉन्कॉर्डमध्ये आपण अनेक वचने असं गृहीत धरलं पाहिजे. मग आता तुम्हाला समजेल तेच कलेक्टिव्ह नाऊन क्रियापद तुम्हाला काय घ्यायचं आहे, अनेक वचन घ्यायचं आहे. समजतंय काय सांगतो मी तुम्हाला, एकदा एक्झॅक्ट सांगतो मी. अमेरिकन इंग्लिशमध्ये काय आहे, जोपर्यंत आपल्याला समजत नाही की तिथे फूट पडली आहे तोपर्यंत आपण त्याला एकवचन समजू. आणि ब्रिटन इंग्लिशमध्ये काय आहे, जोपर्यंत आपल्याला समजत नाही ते एकत्र आहे तोपर्यंत आपण त्यांना अनेक वचन समजू, असं आपल्याला सांगता येते.
मग आता तुम्हाला या वाक्यावरून समजेल ते असं का बरं आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर लुकिंग फॉर प्रे. पहिलं तर प्रेची स्पेलिंग बघा PRAY. प्रे म्हणजे आपण देवासमोर जी प्रार्थना करतो ती. PREY प्रे म्हणजे काय, शिकार करणे. मग आता पक्ष्यांचा थवा हा शिकार करायला गेला असेल, प्रार्थना करायला काही गेला नसेल तो, बरोबर. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर लुकिंग फॉर प्रे म्हणजे काय की एक पक्ष्यांचा थवा जो आहे तो शिकार करण्यासाठी गेलाय. आता तुम्ही सांगा मला, आपल्याला समजतंय का थवा एकत्र गेला का वेगवेगळा गेलाय? बिलकुल नाही. पण जनरली थवा एकत्र जाणार आहे का नाही? मग ते आपण एकत्रच घेतलं असतं, पण तरी इथे अनेक वचन वेअर घेतलं आहे. का बरं? कारण तो नोशनल कॉन्कॉर्ड आहे. म्हणजे कसं बघा, त्याने अर्थ कसा घेतला माहिती का की पक्ष्यांचा थवा गेला करून सोबत, मात्र जेव्हा तिथे शिकार केले जातील तेव्हा कधी एकत्र मिळून शिकार करतील का? बिलकुल नाही. एखाद्या पक्षाला तिकडे काहीतरी सापडेल, एखाद्या पक्षाला दुसरीकडे काहीतरी सापडेल, ते वेगवेगळा शिकार करतील का नाही? आणि शिकार करण्याची प्रत्येकाची क्षमता पण वेगळी राहील. म्हणजे एखादा पक्षी थोडा ताकदवर आहे, तो 3-4 शिकार करेल. एखादा बिचारा गरीब सा बारीक सा तो काय करेल, खायपुरतं पाहून घेईल आणि घरी येऊन जाईल. म्हणजे ते त्यांच्या क्षमतेनुसार वेगवेगळी शिकार करतील. ते एकत्र राहणार नाही, त्यांच्यामध्ये एकत्र ताकदीसारखं ते काम करणार नाही. एकच शिकार सर्व मिळून करत नाही, ते प्रत्येकजण वेगवेगळा शिकार करतोय असा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. ते वेगवेगळे काम करणारे म्हणून त्यांना अनेक वचन क्रियापद वेर घेतले, याला म्हणतात नोशनल कॉन्कॉर्ड. जोपर्यंत आपल्याला समजत नाही ते एकत्र आहे तोपर्यंत त्यांना अनेक समजायचं. पुढचं वाक्यावर समजेल तुम्हाला. हिज फॅमिली आर. फॅमिली हे सुद्धा काय म्हणतात, कलेक्टिव्ह नाऊन आहे. हिज फॅमिली आर ऑल अनकॉम्प्रोमाइजिंग गुरमेट्स. म्हणजे काय, त्याच्या गुरमेट्स म्हणजे काय माहिती का, गुरमेट म्हणजे असा जो खाण्यापिण्यामध्ये अजिबात चविष्ट व्यक्ती, जो अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही, ज्याला एकदम चांगलं खाय प्यायला लागतं, तो असतो गुरमेट. मग काय माहिती का, त्या वाक्याचा अर्थ असा आहे की जे फॅमिली मेंबर, त्याच्या फॅमिलीमध्ये सर्वच लोक असे आहेत जे काय आहेत खाण्यापिण्याच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही, त्यांना चांगलंच खायला लागतं. मग आता तुम्ही बघा, जर फॅमिली म्हटलंय, फॅमिलीला काही त्याने अनेक वचन केलं नाही, तरी सुद्धा क्रियापद काय घेतलंय, अनेक वचन आर घेतलंय. म्हणजे नोशनल कॉन्कॉर्ड वापरलाय. का बरं? त्याचा अर्थ असा आहे की त्याने फॅमिलीमधल्या प्रत्येक माणसाला वेगवेगळं धरलंय. हा पण चांगलं खातो, हा पण चांगलं खातो, याला पण वाईट आवडत नाही, म्हणजे त्याला वेगवेगळं धरून त्याने काढलंय. तुम्हाला समजतं कसं आहे ते बघा. तुम्ही इकडे बघा, ऑल शब्द आला आहे का नाही. जेव्हा तो म्हणतोय की फॅमिलीमधले सर्व लोक, तेव्हा 100% त्यामध्ये सर्व लोकांना धरून घेतलं त्याने वेगवेगळं करून. समजतंय ना, त्यांना एकत्र धरत नाही, तो ऑल म्हणतो म्हणजे तो अनेक करून टाकतो त्यांना. आणि जेव्हा तो अनेक करतोय, क्रियापद काय घेतलं पाहिजे, अनेक वचन आर, नोशनल कॉन्कॉर्ड तिथे वापरला पाहिजे. इथे आपण फसू शकतो. हे एकदम महत्त्वाचे उदाहरण आहे, कधी पण आयोग विचारू शकतं. हेच उदाहरण आयोग असं जास्त विचारेल, त्यामुळे आपल्या डोक्यात पाहिजे ते. पुढे बघू आपण. द टीम हॅव स्टार्टेड डुईंग देअर जॉब. म्हणजे काय, त्या संघाने त्याचं काम करायला सुरुवात केली. पण याचाच अर्थ कसा घेतलाय की संघाने जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक प्लेअर आपापल्या क्षमतेनुसार काम करेल. एखादा प्लेअर सोमवारी जॉईन होईल, एखादा रविवारी जॉईन होईल, एखादा बुधवारी जॉईन होईल. आणि आल्यावर पण काय तो असं नाही की सकाळी 6ला सर्व येऊन जातील कामाला. एखादा 12 वाजता येईल, एखादा रात्री 4 वाजता येईल. असे वेगवेगळे लोक राहतील जे वेगवेगळ्या वेळेस काम करत राहतील. त्या अर्थाने त्याला घेतलंय. टीममध्ये जे लोक आहे प्रत्येकाचं पोटेन्शियल वेगळं आहे काम करण्याचं, त्यांना वेगळं धरलंय. म्हणून अनेक वचन हॅव घेतला आहे. म्हणून अनेक वचन हॅव घेतलंय आणि सर्वनाम काय घेतलंय, देअर घेतला आहे. इतकं तुम्हाला समजलं असणार. याला म्हणतात नोशनल कॉन्कॉर्ड. नोशनल कॉन्कॉर्ड तुम्हाला काय सांगतो माहिती का, तुम्हाला वाक्यामध्ये एक पण ठिकाणी असं दिसतंय का ते एकत्र आहे? नाही. मग त्यांना एकत्र समजू नका, त्यांना 100% अनेक समजा. असं कोण म्हणतोय, नोशनल कॉन्कॉर्ड म्हणतोय, जो की थोडक्यात आपल्याला अनेक वचन वापरायचं आहे. जरी आपल्याला सर्व ठिकाणी एक वचन वाटतंय तरी आपण अनेक वचन वापरत चाललोय. याला म्हणतात नोशनल कॉन्कॉर्ड. थोडीशी डीप कन्सेप्ट होती, पण आपला आयोगाने ती लेवल गाठून घेतली. आता आम्हाला राज्यसेवेला यावर्षी आलेला प्रश्न बघू आपण. यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हिअर. हा याच्यावरचा प्रश्न आहे. कशावरचा माहिती का, प्रिपोजिशनल फ्रेजवरचा. प्रोहिबिट नंतर फ्रॉमच येतो हा शब्द. प्रोहिबिशन किंवा प्रोहिबिट नंतर फ्रॉम हा प्रिपोजिशन येतो आणि त्यानंतर ING वाला क्रियापद येत असतं. हा प्रिपोजिशनचा नेम आहे, जो प्रिपोजिशन चॅप्टर मी शिकवेल तुम्हाला. पहिलं वाक्य जाऊ द्या, दुसरं वाक्य बघू आपण. नैदर प्राईड नॉर प्रिज्युडाइज अफेक्ट्स हिम. बघा, नैदर नॉरचं वाक्य आहे, नंतरचा शब्द महत्वाचा आहे प्रिज्युडाइज. प्रिज्युडाइज हा एक वचन शब्द आहे, कारण तो भाववाचक नाम आहे. म्हणजे पूर्वग्रह. पूर्वग्रह आपल्याला दिसत नाही, तो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, तो एक गुण आहे किंवा काही तुम्हाला भावना म्हणता येईल. ते एक वचन आहे, त्यासाठी क्रियापद अफेक्ट्स एक वचन बरोबर आहे. भाववाचक नाम हे एक वचनच असतात. द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन्स. कमिटी ही त्याच्या मतांमध्ये डिवाइड झाली होती. बघू आपण. द कमिटी आली, डिवाइड झाली का नाही, म्हणजे अनेक होऊन गेले त्यातले लोक, अनेक झाले. मग तुम्हाला इज चालेल का, आर पाहिजे. इकडे त्याने देअर अनेक वचन बरोबर घेतलंय, पण इकडे कोण घ्यायला पाहिजे होता, आर घ्यायला पाहिजे होता. सी तुमचं चुकीचं आहे, ए आणि बी तुमचं उत्तर बरोबर आहे. असं ऑप्शन कोणतं आहे,
एक नंबरचं तुमचं ऑप्शन येत आहे, एक नंबरचं तुमचं ऑप्शन येत आहे. पुढे बघू आपण पुढचं वाक्य 2021चं. द कमिटी अंडरलाईन कन्सिडर युअर रिक्वेस्ट. कमिटीने तुमची विनंती ती मान्य केली आहे किंवा ग्राह्य धरली आहे. द वर्ब विच ॲग्रीज विथ द सब्जेक्ट द कमिटी हा सब्जेक्ट आहे. इन नोशनल कॉन्कॉर्ड. नोशनल कॉन्कॉर्ड. बघा जेव्हा तुम्ही वाक्य वाचताय की कमिटीने तुमची रिक्वेस्ट ग्राह्य धरली तेव्हा तुम्हाला काय समजते? तुम्हाला असं समजते की कमिटीने एकत्रपणे तुमची रिक्वेस्ट स्वीकार केली असेल असं आपल्याला वाटेल, पण त्यामध्ये असा एकत्र शब्द दिला आहे का एखादा अनॲमिनेसली किंवा असा दुसरा कोणता शब्द याचा समजतं का आपल्याला ते एकत्र आहे? नाही. जर आपल्याला समजत नाही ते एकत्र आहे तर 100% त्याला अनेक वचन धरलं पाहिजे. कुठे? नोशनल कॉन्कॉर्डमध्ये. कारण तिथे त्यांनी स्पेसिफिकली शब्द दिला आहे. कोणता कॉन्कॉर्ड वापरायचा आपल्याला? नोशनल कॉन्कॉर्ड वापरायचा असं स्पेसिफिक दिलं आहे आयोगाने. म्हणजे तुम्हाला त्याला अनेक वचन धरायचं आहे. मग अनेक वचनवाले दोन क्रियापद आहे आपल्याकडे, एक आर आणि एक कोणता? हॅव. एक आर आणि दुसरा कोणता? हॅव. मग आता बघा इकडे आला आहे का नाही V3. आर म्हणजे टू बी रूप आहे, त्यानंतर V1 ING येतो, आर प्लेइंग, पण हॅव नंतर V3 येतो, हॅव प्लेड. मग हॅव कन्सिडर्ड हे उत्तर यायला पाहिजे. डी नंबर तुमचा ऑप्शन आहे. डी नंबर कुठे आहे? तर 4 नंबरचा ऑप्शन आहे. उत्तर नंबर तुमचं 4 येतं. उत्तर नंबर काय तुमचं? 4 येत असतं. पुढे बघू आपण. नोशनल हा शब्द महत्त्वाचा त्यामध्ये. जर तो नोशनल शब्द नसता तिथे तर तुम्ही उत्तर हॅज लिहिलं असतं तिथे, बरं, तर आपण त्याला एक वचन धरलं असतं. पण नोशनल शब्द आल्यामुळे ते आपल्याला ते अनेक वचन करावं लागलं. आता पुढे बघू. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. हा करेक्ट विचारलंय. द कमिटी इज डिवायडेड ऑन सम इश्यूज. डिवाइड झाली आहे का नाही म्हणजे अनेक होऊन गेली, फूट पडली आहे, अनेक झाली आहे म्हणजे तुम्ही इज हे एक वचन वापरू शकत नाही. पहिलं वाक्य तुमचं चुकीचं आहे. द कमिटी आर डिवायडेड ऑन सम इश्यूज. बघा काही इश्यूजवर कमिटी डिवाइड झाली म्हणजे अनेक झाली, अनेक वचन आर तुमचं बरोबर ठरतं. दुसरं वाक्य तुमचं बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा आपण. द कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट. कमिटीने तिचा रिपोर्ट सबमिट केला आहे किंवा जाहीर केला आहे. कमिटी एक वचन हॅज घेतलंय आणि इटचं सर्वनाम घेतलंय म्हणजे पुढे पण एक वचन घेतलंय. पूर्ण वाक्यामध्ये त्यांनी एक वचन वापरलंय. वाक्य ते बरोबर आहे. वाक्य ते बरोबर आहे. द कमिटी हॅव इश्यूड देअर रिपोर्ट. कमिटीने तिचा रिपोर्ट इश्यू केला आहे. आता बघा काय इथे नोशनल शब्द आलाय का? नाही. नोशनल शब्द आला नाही ना म्हणजे आपला जो नियम आहे ओरिजिनल तो नियम फॉलो केला पाहिजे. आपला नियम काय म्हणतो? जोपर्यंत तिथे फूट दिसत नाही तोपर्यंत त्याला एक वचन समजलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक वचन समजायचं आहे. जेव्हा ती रिपोर्ट देते ते सर्वांनी मिळून ती रिपोर्ट दाखवली असणार. त्यामुळे हे अनेक वचन तुमचं चुकीचं ठरतं. बी आणि सी तुमचं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 तुमचा बरोबर ठरतो. ऑप्शन नंबर तुमचा 2 बरोबर ठरतो. एकदा हे पूर्ण क्वेश्चन कव्हर करून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला एकदा परत शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो ते, जे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. पहिले बघा आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. द ज्युरी वेअर डिवायडेड इन इट्स ओपिनियन्स. बघा डिवाइड झालाय का नाही? ज्युरी डिवाइड झालाय म्हणजे अनेक झालाय. अनेक झालाय म्हणजे वेअर बरोबर आहे. वेअर बरोबर आहे अनेक वचन. आता पुढे यायचं. इट्स. अनेक वचनसाठी इट्सचं सर्वनाम येईल का? बिलकुल नाही. देचं सर्वनाम येईल. देर आलं पाहिजे होतं. पहिलं वाक्य तुमचं चुकीचं ठरतं. पहिलं वाक्य तुमचं चुकीचं ठरतं. द सेक्रेटरी अँड ट्रेजरर इज निग्लिजंट ऑफ हिज ड्युटी. आता हे तर तुम्हाला माहिती आहे. एकच आर्टिकल आलं आहे का नाही? अँडच्या पूर्वी क्रियापद एक वचन पाहिजे म्हणजे इज तुमचं बरोबर ठरतं. पहिलं वाक्य तुमचं दुसरं वाक्य तुमचं बरोबर आहे. जर एक वचन एक क्रियापद हिचं आलंय, सर्वनाम हिज आलंय, बरोबर येतो. एव्हरी सोल्जर आणि एव्हरी सेलर हे तुम्हाला शिकवलंय मी. जेव्हा आपण एव्हरीने वाक्य जोडलंय क्रियापद तुमचं काय राहणार आहे? एक वचन राहणार आहे. इथे वॉज यायला पाहिजे होतं. चुकीचं आहे. आयदर द मॅनेजर ऑर हिज असिस्टंट. आयदर ऑर मध्ये नंतरचा महत्वाचा आहे. नंतरचा कोण आहे? असिस्टंट्स अनेक आहेत. क्रियापद फेल्ड V2 आहे. V2 हा अनेक वचन सुद्धा असतो, एक वचन सुद्धा असतो, बरोबर आहे. पुढे बघा आपण. हिज जर ते अनेक वचन इथे काय यायला पाहिजे? देर यायला पाहिजे होतं. त्यामुळे हे वाक्य पण चुकीचं आहे. उत्तर तुमचं 2 नंबर आहे. 2 नंबर तर इझीच होतं. मी तुम्हाला पहिलंच वाक्य फक्त इथे शिकवत होतो. आता समजलं असेल तुम्हाला. बस आता मी तुम्हाला तो परत एकदा नियम एक्सप्लेन करतो ज्यात तुम्ही थोडंसं कन्फ्यूज झाले असणार म्हणून नवीन. बघा आपण आहे अमेरिकन इंग्लिश शिकतो, आपण ब्रिटन इंग्लिश शिकतो, पण जे कॉन्कॉर्ड चॅप्टर आहे त्यातला कलेक्टिव्ह नाउन आहे आपण अमेरिकन इंग्लिश शिकत असतो. पण एक ब्रिटन इंग्लिशमध्ये एक विशेष कन्सेप्ट आहे, तिला आपण काय म्हणतो? नोशनल कॉन्कॉर्ड. तिला आपण काय म्हणतो? नोशनल कॉन्कॉर्ड. नोशनल कॉन्कॉर्ड, बरोबर. आता हा काय म्हणतो माहिती का? हा काय म्हणतो माहिती का? जर तुम्ही एखादं वाक्य घेतलं
जर तुम्हाला त्या वाक्यामध्ये फूट दिसत नाही तर 100% तुम्ही त्याला एकवचन समजलं पाहिजे, 100% त्याला एकवचन समजलं पाहिजे. आणि हा काय याच्या उलट म्हणतो, जर तुम्हाला ते एकत्र दिसत नाही तर 100% तुम्ही त्याला काय धरलं पाहिजे, अनेक वचन धरलं पाहिजे, 100% अनेक वचन धरलं पाहिजे, असा हा म्हणतो. म्हणजे दोघी एकमेकांच्या विरुद्ध चालता येते, मला एकच वाक्य मी तुम्हाला लिहून दाखवतो, बघा काय. द कमिटी हॅज have issue, तर मग असं म्हणतो मी, हॅज इश्यू इट्स रिपोर्ट. हे वाक्य आता असं लिहून दाखवतो तुम्ही, द कमिटी हॅव इश्यूड देअर रिपोर्ट. आता बघा, जेव्हा मी असं म्हणतोय कमिटीने तिचा रिपोर्ट सबमिट केला, तुम्ही सांगा मला तिच्यात फूट पडली आहे का एकत्र झालं, आपल्याला समजतंय का? नाही. मग जेव्हा आपण अमेरिकन इंग्लिश म्हणू तेव्हा तो काय म्हणतो, तुम्हाला माहित नाही ना फूट नाही आहे, तुम्ही त्याला एकवचन समजा. मग आपण काय केलं, हॅज वापरला एकवचनी आणि इट्सचा सर्वनाम वापरला. अमेरिकन इंग्लिशप्रमाणे हा बरोबर आहे. तेच वाक्य मी दुसऱ्यांदा सांगतो, कमिटीने रिपोर्ट सबमिट केला, आपल्याला समजतंय का फूट पडली का एकत्र केलंय, समजत नाहीये. ब्रिटनवाला काय म्हणतोय, आपल्याला एकत्र आहे असं समजत नाही ना, मग तुम्ही काय समजा, तिला अनेक वचन समजा. मग आपण काय केलं, कमिटीसाठी आपण अनेक वचन शब्द घेतला, हॅव क्रियापद, आणि सर्वनाम काय घेतला आपण, देचा घेतला, देअर. समजतंय काय सांगतो मी तुम्हाला. हे अनेक वचन असं डोकं केव्हा वापरायचं आहे, जेव्हा आयोगाने हा शब्द दिलाय नोशनल कॉन्कॉर्ड, तेव्हाच तुम्हाला हे जास्तीचं डोकं लावायचं आहे. नाहीतर आपला जो नियम आहे तोच फॉलो तुम्हाला करायचा आहे. आयोगाने एकदा 4 प्रश्न विचारून टाकला 21 मध्ये, म्हणून ते तसं आपल्याला विचारावं लागलं. नाही तर हा नियम काही शिकवत सुद्धा नाही कोणी. पण याचं कारण काय, आयोग तितक्या लेवलला चालला गेलाय, मग त्यामुळे आपल्याला त्या लेवलला शिकायला पाहिजे. जास्त डोकं लावायचं नाही. नोशनल दिसला ना तर अनेक वचन घ्यायला पाहिजे, असं ते शॉर्टकट आहे. पुढे बघू आपण. आता पहिले आपण सर्व नियम एकदा बघून घेऊ. 10 पासून 14 पर्यंत आपण नियम शिकलो. पहिला नियम आपला तो मेनीचा. मेनी नंतर अनेक वचन नाम येतं, अनेक वचन क्रियापद येतं, टेन्शन नाही. पण मेनी नंतर आर्टिकल आला तर पुढे एक वचन नाम येतं, क्रियापद एक वचन येत असतं. पहिला नियम मेनीचा होता. दुसरा नियम आपण घेतला कलेक्टिव्ह नाऊनचा. कलेक्टिव्ह नाऊन महत्त्वाचं आहे. कलेक्टिव्ह नाऊनमध्ये जे एक मत आहे, एक वचन घ्या क्रियापद, इटचे सर्वनाम घ्या. कलेक्टिव्ह नाऊनमध्ये फूट आहे, अनेक वचन क्रियापद घ्या, अनेक वचन सर्वनाम घ्या देचा. जर तुम्ही नोशनल कॉन्कॉर्ड असा शब्द विचारला आयोगाने तर तुम्ही अनेक वचन क्रियापद घेतलं पाहिजे आणि अनेक वचन सर्वनाम घेतले पाहिजे. त्यानंतर पुढचा नियम होता आपला देअरचा. देअर हा जरी स्टार्टिंगला आला तरी तो करता राहत नाही. पुढचा शब्द अनेक वचन आहे, क्रियापद अनेक वचन घ्या. पुढचा शब्द एक वचन आहे, क्रियापद एक वचन घ्या. आणि शेवटचा होता आपला तो याचा युनिटचा नियम. जर युनिट आलंय अनेक वचनी आणि पुढे ती क्वांटिटी येऊन गेली तर मात्र तुम्हाला क्रियापद कसं घ्यायचं आहे, एक वचन घ्यायचं आहे. आणि जर क्वांटिटी दिलेली नाही आहे, अनेक वचन घ्यायचं आहे. इतका सोपा तो नियम होता. त्यात 5 उदाहरण मी तुम्हाला पाठ करायला लावले होते, जे सर्व क्रियापद काय त्यांचे एक वचन होते, ज्यांच्यावर आयोग आज ना उद्या प्रश्न विचारेल. इतका आपण शिकलो. आज आपल्याकडे विल्यम जेम्स हे कोण होते, एक फिलॅन्थ्रॉपिस्ट होते आणि ते हुशार काय त्याला आपण एक मोठे कवी हे होते, काय त्याला आपण कादंबरीकार पण होते, नोवलिस्ट होते. त्यांचं वाक्य काय बघा, बिलीफ क्रिएट्स द ॲक्च्युअल फॅक्ट. म्हणजे काय, जे तुम्ही विश्वास तयार करता, बिलीफ तयार करता स्वतःचे, तेच ओरिजिनल गोष्टी म्हणजे प्रत्यक्षात गोष्टी घडत असतात. जे तुम्ही तुमच्या मनामध्ये विश्वास तयार करून ठेवले, तुम्ही जे मनामध्ये मन घडत म्हणजे बिलीफ तयार केले तुमचे स्वतःचे विचारसरणी किंवा विश्वास, तीच तुमच्या आयुष्यातली रिॲलिटी होणार आहे, असं कोण म्हणते, विल्यम जेम्स म्हणताय. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे, जर तुम्ही तुमच्या मनामध्ये असं घर करून ठेवलं की इंग्लिश अवघड आहे तर ते 100% अवघड जाणार आहे. आणि जर तुम्ही असं केलं की नाही मला जमतं इंग्लिश थोडंफार, असं नाही की मला एक्सलंट व्हायचं आहे, पण मी कालपेक्षा आज एक गोष्ट चांगली झाली माझी, ही जरी तुम्ही तुमच्या मनात सांगत राहिले ना तर 100% ते इंग्लिश सोपं होणार आहे, असं कोण म्हणते, विल्यम जेम्स असं म्हणत आहेत. आणि माझा याच्यावर स्ट्रॉंगली विश्वास आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, तुमच्या मनात ते जमलं पाहिजे. जर तुमच्या मनात वाटतं ना की मी ते करू शकतो तर 100% ते होणार रिॲलिटीमध्ये. आणि तुमच्या मनात असं वाटतं की मी करूच शकत नाही तर मग ते शक्य नाही. तुम्हाला किती पण सोर्सेस मिळत गेले बाहेरून. तर विल्यम जेम्स याचं वाक्य एकदम छोटंसं आहे पण एकदम महत्त्वाचं आहे लाईफसाठी. या वाक्यावर आपण थांबू, आपल्या मनाला आपण सांगू की आपलं इंग्लिश जमणार आहे, आपल्याला थोडंफार जमत पण असेल तुम्हाला
भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट वर्ड अकॅडमीच्या पुढच्या नियमांसहित. धन्यवाद. कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना. चुनिए आशा अकेडमी को और करें अपने MPSC सराल सेवा का सपना साकार. डाउनलोड द ऐप नाउ.